हा आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं आनंदाचा क्षण आहे, ज्यांनी शांततेचा आणि अहिंसेचा संदेश संपूर्ण जगाला दिला. त्यांचं वास्तव्य हे चिरकाळ भावी पिढीच्या समोर राहावं यासाठी हा जो उपक्रम केलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि हा नुसता राज्याच्या दृष्टीनं नाही, देशाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मला पालकमंत्री महोदयांनी, थोरात साहेबांनी, सावे साहेबांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. दिशा सालीन प्रकरणामध्ये एक नवीन अँगल समोर आलेला आहे. मालवणी पोलिसांनी एक क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. त्यामध्ये दिशा साली यांनी आत्महत्या केल्याचं स्पष्ट होतं आणि त्याचबरोबर तिची स्वतःची आर्थिक बाबींमुळे तिने आत्महत्या केली आणि तिच्या वडिलांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स होते, त्यामुळे सुद्धा ती चिंतेत होती, त्यामुळे आत्महत्या केल्याचं त्या क्लोजर रिपोर्ट. याबद्दल आमची भूमिका ही स्पष्ट आहे की तिच्या वडिलांनी हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे. त्या पिटिशनमध्ये जे त्यांच्याकडे एव्हिडन्स असतील, जे पुरावे असतील ते कोर्टामध्ये ते सादर करतील. पोलिसांनी काय रिपोर्ट दिला आहे त्याच्यापेक्षा त्यांनी रिपोर्ट दाखल केल्यानंतर कोर्ट जे काय आदेश सरकारला देईल त्या पद्धतीनं आम्ही कामकाज करू आणि पुढे जाऊ. भरत गोगावले असं म्हणतात, सुनील तटकरे यांनी विधानसभा निवडणुकीत स्नेहल जगताप यांना मदत केली होती, या मदतीची परतफेड म्हणून राष्ट्रवादीत पक्षप्रवेश देण्यात आले. भरतशेठ गोगावले हे आमचे नेते आहेत, रायगडचे मंत्री आहेत. त्यांच्या निवडणुकीला नक्की काय झालं हे आमच्या दोघांपेक्षा तेच चांगलं सांगू शकतात. त्याच्यामुळे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच, कारण ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांच्यावर बोलणं उचित ठरेल. संजय राऊत काही वेळापूर्वी असं म्हणाले की शिंदे गटाला अमित शहाच्या पलीकडे देश दिसतच नाही. मला असं वाटतं की NDAचे नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा साहेब हे लीडर आहेत. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना केंद्र शासनानं अमितभाईंकडे जे प्रस्ताव आम्ही दिले त्याला केंद्र शासनानं भरीव निधी आम्हाला उपलब्ध करून दिला. त्याच्यामुळे केंद्रामध्ये लिडरशिप हे नरेंद्र मोदी साहेबांची, अमित शहा साहेबांची आहे. आम्ही शिवसेना आणि भाजप युतीमध्ये आहोत, त्याच्यामुळे महायुतीचे नेते म्हणून आम्ही त्यांचा निश्चितच आदर करतो. वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद पेटला. काल उद्धव ठाकरे म्हणाले की या संदर्भात समिती नेमून निर्णय घ्यावा, मात्र संभाजी ब्रिगेड म्हणते की 1 मेच्या आसपास आम्ही ते काढणार वाघ्या कुत्रा. तर कोण काय म्हणतं ह्याच्यापेक्षा काल सांगण्यापेक्षा अगोदरच शासन म्हणून आम्ही सगळ्यांनीच असं सांगितलं आहे की त्याबाबत इतिहासकारांचं म्हणणं जाणून घेतलं पाहिजे, तज्ज्ञांना विचारलं पाहिजे. संभाजीराजेंनी आमच्या माहितीप्रमाणे एक पत्र माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिलेलं आहे. मुख्यमंत्री महोदय इतिहासकारांशी चर्चा करतील. ज्या पद्धतीनं दोन्ही बाजूनं त्याचं महत्त्व सांगितलं, काय एका बाजूनं महत्त्व सांगितलं जात नाही आणि दुसऱ्या बाजूनं महत्त्व सांगितलं जातं आहे, त्या दोन्ही लोकांना बोलून देवेंद्रजी योग्य तो निर्णय घेतील. नितेश राणे ज्या पद्धतीने गेल्या अनेक दिवसांपासून वक्तव्य करत आहेत, तर आता भाजपचे अल्पसंख्याक अध्यक्ष जे प्यारेलाल आहे तेच आता त्यांच्या विरोधात तक्रार करतायत की हे असे वक्तव्य करणं योग्य नाही. तर याच्यामध्ये मला असं वाटतं की त्यांनी काय वक्तव्य केलं होतं याच्यापेक्षा आम्ही शिवसेना म्हणून काय काम करतो हे देखील त्यांना आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला होता की बाळासाहेबांची पूर्वीपासूनची, वंदनीय बाळासाहेबांची भूमिका होती की राज्यामध्ये राहणारा मुस्लिम समाजाचा माणूस असू दे, देशामध्ये राहणारा असू दे, त्यानं राज्यावर आणि देशावर प्रेम केलं पाहिजे. जो देशावर प्रेम करणारा मुसलमान आहे त्याचं समर्थन आम्ही सगळेच करतो. आणि म्हणूनच साबीर शेखसारखा एक कार्यकर्ता मुस्लिम समाजाचा हा 1995 ते 99च्या सरकारमध्ये वंदनीय बाळासाहेबांच्या आशीर्वादानं मंत्री होता. जे देशावर प्रेम करत नाहीत, जे पाकिस्तानी धार्जणी आहेत, जे पाकिस्तानवर प्रेम करतात, पाकिस्तानचे झेंडे नाचवतात आणि पाकिस्तानचं गुणगान गाणारे जी लोक आहेत त्यांच्याबद्दल आम्ही विरोधात आहोत आणि ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कुणाल कामरा जो आहे त्याला पोलिसांच्या 3rd डिग्रीचा वापर करावा लागेल असं शंभूराज देसाई म्हटले, त्यामुळे टीका होती. नाही तर काही बोललं तरी टीका होते, पण कामरानं पण विचार केला पाहिजे ना काय बोललं पाहिजे. मला तर असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांवर त्यांनी टीका केली हा भाग आपण बाजूला जर ठेवला, कदाचित तुमचा गैरसमज असं झाला असेल की एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केली म्हणून आम्ही आक्रमक झालो. ते तर 100% आक्रमक झालेलोच आहोत, परंतु त्याची प्रवृत्ती बघा. अर्थमंत्री देशाच्या निर्मला सीतारामन एक महिला आहेत, त्यांच्यावर घाणेरड्या भाषेत त्यांनी टीका केलेली आहे. सुप्रीम कोर्टावर जी टीका केली हे जर आपण बघितलं आणि वाचलं तर आपल्याला देखील आश्चर्याचा धक्का बसेल. आनंद महिंद्रा असतील, मुकेश अंबानी असतील, यांच्यावर देखील त्यांनी टीका केलेल्या आहेत. 1-2 विमान कंपन्यांनी त्याला त्याच्या लायकीप्रमाणे विमानात घ्यायचं नाही असा देखील निर्णय घेतलेला आहे. अशा विकृत व्यक्तीचं समर्थन करणं ही महाविकृती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की शंभूराजांनी ॲक्शनला दिलेली ती रिॲक्शन होती. टेरर फंड त्याला दिला जातो असा सुद्धा आरोप येतो आणि मागच्या 2 दिवसात 4 कोटी रुपये त्याच्या खात्यात परदेशातून जमा. आरोप म्हणण्यापेक्षा ही वस्तुस्थिती आता साबित व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये असलेली घमेंड
त्याची वागण्याची पद्धत. आणि म्हणून काल देखील आम्ही सांगितलं की बाबा शिंदे साहेबांवर टीका करायची असेल तर छत्रपती संभाजीनगरला येऊन कर, मुंबईमध्ये येऊन कर, कोल्हापूरमध्ये येऊन कर. मग छत्रपती संभाजीनगरला आल्यानंतर जे काही परिणाम भोगावे लागतील हे त्याचे तो भोगणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकानं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या खाली किती बोलावं, किती पुढं जाऊन टोकाचं काम करावं, याला काही बंधनं आहेत. संविधानाचा आदर करणारे आम्ही सगळे आहोत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आम्ही सगळे मंत्री आहोत. परंतु त्या संविधानामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य नक्की आहे, पण अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये कुणी कोणाची बदनामी केली, शिवीगाळ केली तर त्याला शिक्षा देखील आहे, हे देखील त्याच्यात दिलेलं आहे. त्याचं युट्यूब चॅनल बंद करावं असं राऊत कर्णांनी मागणी केलेली आहे. नाही, या सगळ्या मागणींचा तपास मुंबई पोलीस चांगल्या पद्धतीनं करेल आणि त्याला योग्य ती शिक्षा ह्या सगळ्या प्रकारामध्ये होईल. स्वारगेटमध्ये जे पीडिता आणि मुली- फडणवीसांची जी जवळीक आहे आणि त्यामुळे उदय सामंत मला खूप डाऊटफुल वाटतात नेहमी, असं ते म्हणाले. असं बोलले का हा, ते? yes, नाव काही लोकांना मी प्रचंड आवडायला लागलो. एक 15 दिवसापूर्वी त्यांनी माझं कौतुक देखील केलेलं होतं. त्याच्यामुळे जी व्यक्ती माझं कौतुक करते, जी व्यक्ती मला मोठं करण्याचा प्रयत्न करते त्याला मी शुभेच्छा देतो. पण एक महत्त्वाची गोष्ट पुन्हा एकदा सांगतो की मला माझ्या मर्यादा माहिती आहेत. आम्ही सगळे शिवसेनेमध्ये जे काम करतो ते त्यांना जे अपेक्षित नाही ते आम्ही काम करतो. ते म्हणजे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचे हात बळकट करणं, एकनाथ शिंदेसाहेबांना ताकद देणं आणि एकनाथ शिंदेसाहेबांचाच म्हणजेच वंदनीय बाळासाहेबांचा विचार हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवणं. त्याच्यामुळं मला असं वाटतं की हे कसं आहे, हे शाळेत आम्ही इथेच एकदा सांगितलं होतं, हे शाळेमध्ये जे आपण भांडणं लावतो ना, हा त्याच्याकडे बघितला नाही म्हणून तो नाराज झाला आहे, ही असली सगळी राजकीय अपरिपक्वता आहे. त्याच्यामुळं असल्या बोलण्यानं माझ्यामध्ये आणि शिंदेसाहेबांमध्ये किंवा माझ्या सहकाऱ्यांमध्ये कधीही तेढ निर्माण होणार नाही, हे पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये मी सांगतो. एक गंभीर विषय असा आहे की पुणे अत्याचारातली मुलगी असं सांगते की पोलीस अधिकारी, तपास अधिकारी वारंवार अत्याचार कसा झाला हेच विचारतात. हे पत्र मला असं वाटतं की प्रधान सचिवांना लिहिलेलं व्हायरल झालेलं आहे. त्याच्यामुळं या पत्राची नक्की चौकशी केली गेली पाहिजे. अशा पद्धतीची वस्तुस्थिती असेल तर त्याच्यामध्ये जे कोण असतील, मी काय सांगतो, चौकशी करून जर कोण असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि अशा पीडित महिलेला न्याय दिला पाहिजे. पण या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि तसे आदेश देखील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.